नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर रिपब्लिकन सेनेमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. खानापूर तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले कबीर हनुमंत कांबळे साहेब यांची रिपब्लिकन सेनेच्या खानापूर तालुका महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे खानापूर तालुका अध्यक्ष अनिल कृष्णा चौधरी साहेब यांनी कबीर कांबळे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुण भरत धेंडे साहेब, खानापूर तालुका महासचिव परशुराम यादव, विटा शहर अध्यक्ष अमोल सावंत, सामाजिक कार्यकर्ते उत्तम यादव, नागनाथ नगर, नागेवाडी, दत्तात्रय ठोंबरे, घोटी बुद्रुक तसेच परिवर्तन सामाजिक कार्यकर्ते विकास संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कबीर हनुमंत कांबळे साहेब यांच्या या निवडीमुळे खानापूर तालुक्यात रिपब्लिकन सेनेचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अधिक बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रिपब्लिकन सेनेमधून कबीर हनुमंत कांबळे यांची निवड खानापूर तालुक्यामध्ये महासचिव म्हणून त्यांची निवड झाली. तरी रिपब्लिक सेनेला चांगलं बळ देण्याचं काम कबीर यांनी चांगलं केलेलं आहे आणि भविष्यात ते पक्षाला बळ देणार. एवढंच बोलतो इथं थांबतो. जय रिपब्लिकन सेना हा बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांचा पक्ष आहे आणि बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जगात काही दिशा फिरवण्याचे काम आम्ही करू, याबद्दल आम्ही तुम्हाला